नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आदिवासी विकास विभाग भरती 2023 या भरतीबद्दल माहिती बघणार आहे। मित्रांनो, ही 2023 ची भरती रद्द झाल्यानंतर तुम्हाला जे पेमेंट आहे ते रिफंड मिळणार होतं। ओके, यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे होते। तुम्ही ऑनलाईन अर्ज केलेले असतील। ओके, त्या अर्जामध्ये तुम्हाला तुमच्या बँकेची माहिती द्यायची होती। ओके, तर मित्रांनो, ज्यांची माहिती बरोबर होती तर त्यांचं जे पेमेंट आहे ते रिफंड झालेलं आहे। ओके, पण काही विद्यार्थ्यांची माहिती चुकीची दाखवल्यामुळे त्यांचं जे पेमेंट आहे ते त्यांच्या अकाउंटमुळे आणि त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेलं नाही। ओके, म्हणजे युअर अकाउंट डज नॉट एक्झिस्ट असा एरर आल्यामुळे त्यांचे जे पैसे आहेत ते रिफंड झालेले नाहीत। ओके, तर त्यांची यादी जी आहे ते त्यांनी जाहीर केलेली होती। तर ही पूर्ण यादी होती ज्यांचे पैसे रिफंड नाही झालेले त्यांचे। ओके, तर या मुलांना या ठिकाणी मेल आय डी दिलेला आहे। या मेल आय डीवरती तुम्हाला डॉक्युमेंट पाठवायचे होते। ओके, तर तुम्ही प्रोसेस केली असेल। या ठिकाणी 10 डिसेंबरपर्यंत मुदत होतं। ओके, तर मित्रांनो, या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे नाव नाहीत ओके, तर त्या विद्यार्थ्यांनी आता काय करायचं ती माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे। मित्रांनो, काही विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असा होता की त्यांनी 2023चा फॉर्म भरलेला आहे, पण त्यांचे जे पेमेंट आहे ते रिफंड झालेलं नाही। ओके, आणि ही जी यादी आहे तर याच्यामध्ये पण त्यांचं नाव नाही। ओके, आता त्यांनी काय प्रोसेस करायची आपण ती बघूया। तर मित्रांनो, मी डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट केलेला होता। ओके, तर त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला पण सेम प्रोसेस करायची आहे। तुम्हाला या ठिकाणी जो मेल आय डी दिलेला आहे या मेल आय डीवरती तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट पाठवायचे होते। ओके, पण तुम्हाला फॉर्ममध्ये कुठे चेंज करायचं आहे आपण ती माहिती बघूया। आता ही PDF लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। ही PDF तुम्ही कशी डाउनलोड करायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। पण आता आपण अर्ज कसा भरायचा ती माहिती बघूया। तर या ठिकाणी खाली तुम्हाला फी अर्ज, नमुना प्रपत्र 1 आणि बँकेचा तपशील प्रपत्र 2 ही माहिती भरायची। ओके, या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या पेजवरती तुम्हाला अर्ज दिलेला आहे। तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे। ओके, या ठिकाणी तुम्हाला डेट टाकायची आहे। खाली तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे। पुढे तुम्हाला ॲड्रेस भरायचा आहे। तर ॲड्रेसमध्ये तुम्हाला राहणार या ठिकाणी तालुका आणि जिल्हा ही माहिती भरायची आहे। खाली तुम्हाला प्रपत्र 1 मध्ये माहिती भरायची। ओके, आता या ठिकाणी तुम्हाला अनुक्रमांक टाकायचा आहे। मित्रांनो, या ठिकाणी लक्ष द्या, सोबत जोडलेल्या यादीतील क्रमांक ओके या ठिकाणी तुम्हाला डॅश करायचे। ओके, तर या ठिकाणी तुम्हाला डॅश करायचे आहे कारण की तुमचं यादीमध्ये नाव नाही। ओके, त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी डॅश करायचे आहे। आणि पुढे तुम्हाला तुमचं अर्जदाराचे संपूर्ण नाव, पुढे तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला होता त्या पदाचं नाव, पुढे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी फिल करायचा आहे। तुम्हाला तुमच्या फॉर्मवरती माहिती भेटून झाली। ओके, पुढे तुम्हाला तुमची रक्कम टाकायची आहे। तुम्ही किती पेमेंट केलं होतं ते पेमेंट तुम्हाला या ठिकाणी ती रक्कम टाकायची आहे। खाली तुम्हाला प्रपत्र 2 ही माहिती भरायची आहे। तर ही मित्रांनो तुम्हाला इंग्रजी भाषेतच माहिती भरायची। ओके, या ठिकाणी त्यांनी टिप दिलेली आहे, प्रपत्र 2 मध्ये माहिती इंग्रजी भाषेतच भरावी। या ठिकाणी अनुक्रमांक टाका, पुढे तुमचं नाव टाका, पुढे तुमच्या बँकेचं नाव टाका, पुढे तुम्हाला IFSC कोड टाकायचा आहे, पुढे तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे, पुढे तुमचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी फिल करायचा आहे। खाली तुम्हाला या ठिकाणी सही करायची आहे। नंतर तुमचं अर्जदाराचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे। पुढे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी फिल करायचा आहे। ओके, ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर या अर्जामध्ये ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्याची पहिल्या पानाची छायांकित प्रत, नंतर आधार कार्डची छायांकित प्रत, पुढे तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरलेला त्याची प्रिंट। ओके, तर हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला एकत्र करून या ठिकाणी जो मेल आय डी दिलेला आहे या मेल आय डीवरती तुम्हाला सेंड करायचे आहेत। ओके, डॉक्युमेंट। तर मित्रांनो, तुम्हाला फक्त या अर्जामध्ये तुम्हाला या ठिकाणी चेंज करायचं आहे। तुम्हाला फॉर्म कसा भरायचा समजलेला असेल, सोबत जोडलेल्या यादी क्रमांक। ओके, म्हणजे ही यादी आहे। तर ज्या विद्यार्थ्यांचे नाव ज्यांचे पैसे भेटले नव्हते तर त्यांनी यादी जाहीर केली होती। ओके, पण याच्यामध्ये तुमचं नाव नाही, त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी डॅश करायचे। ओके, या ठिकाणी तुम्हाला डॅश करायचे आहे। तुम्हाला अर्ज कसा भरायचा ही माहिती समजली असेल। ओके, आता ही PDF कशी डाउनलोड करायची ती माहिती आपण बघूया। मित्रांनो, तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये या वेबसाईटची लिंक दिलेली आहे। ओके, या वेबसाईट आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मीडिया हा ऑप्शन दिसेल। ओके, या मीडिया ऑप्शनमध्ये तुम्हाला या ठिकाणी ॲरो दिसत असतील 2। ओके, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुम्हाला वरती जाहीर प्रकट म्हणून PDF दिसेल। ओके, या ॲरोवरती तुम्हाला खालीवरती या ठिकाणी क्लिक करायचं। ओके, या ठिकाणी बघा मित्रांनो, जाहीर प्रकट अर्ज फी परत मिळण्याबाबत। ओके, तर तुम्हाला रीड मोर या ठिकाणी ऑप्शन दिसत असेल, तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या स्मार्टची PDF ओपन होईल। ओके, याच्यामध्ये तुम्ही या फॉर्मची प्रिंट काढून घ्या। ओके, सेकंड नंबरला फॉर्म आहे, या ठिकाणी सेकंड नंबर पेजला या ठिकाणी हा फॉर्म दिलेला आहे। तर तुम्ही या फॉर्मची प्रिंट काढून घ्या आणि माहिती भरून घ्या। ओके, आणि तुम्हाला त्या मेल आय डीवरती तो या ठिकाणी मेल आय डी दिलेला आहे, या मेल आय डीवरती तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सेंड करून द्या। ओके, तर आय होप मित्रांनो तुम्हाला ही माहिती समजली असेल। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ भेटत राहतो। ओके, तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।